जर आला तर त्याला खाली हाताने रिकाम्या हाताने पाठवू नये असा गृहस्थ धर्माचा नियम आहे। एखादा याचक जर आपल्या दारामध्ये येत असेल, आम्ही आळंदीमध्ये ज्यावेळा मधुकरी मागत होतो ना, त्यावेळा आळंदीमध्ये मागत असताना मधुकरी म्हटलं की एखादी माऊली घरातून एखादी ताजी केलेली भाकरी, एक वाटीमध्ये भाजी आळंदीच्या विद्यार्थ्यासाठी आज ही घेऊन येते। 5000 विद्यार्थी आज आळंदीमध्ये मधुकरी मागतात। मधुकरीच्या अन्नामध्ये इतकी ताकद आहे, खाल्लेलं अन्न इतकं पवित्र असतं, त्या पवित्र अन्नामधून बुद्धी सुद्धा पवित्र निर्माण होते महाराज। म्हणून करता एखादा याचक जर दारामध्ये आला तर त्याची भूक भागवणं गृहस्थ धर्माचा नियम आहे। आणि म्हणून करता सुदामा आणि सावित्री विचार करतात, आता आपल्या जवळ तर देण्यासारखं या ब्राह्मणाला काहीच नाही, परंतु मालकाने दिलेले आंबे मात्र आपल्या पाठीमध्ये आहेत। पंढरपूरच्या मालकाला जे आंबे नेऊन देणार आहोत त्यातलाच एखादा आंबा जर याला दिला, या ब्राह्मणाला दिला, या वृद्ध ब्राह्मणाला दिला आणि याची भूक भागवली तर पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्याला का मिळणार नाही, असा विचार त्या ठिकाणी ते सुदामा आणि सावित्री करतायत। आणि विचारतायत की ब्राह्मण देव, आम्ही अंत्यज आहोत, महार जातीतले आहोत आणि आम्हाला खऱ्या अर्थाने पंढरपूरची वारी करायची होती, पंढरपूरला जायचं होतं। अनेक वर्षापासून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या भेटीची आस लागलेली आहे, भगवान परमात्म्याला डोळ्यामध्ये साठवायचं आहे। मंदिरामध्ये तर प्रवेश मिळत नाही, पण पंढरपूरला जाण्याचं समाधान आम्हाला मिळण्याकरता आणि खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन होण्याकरताच देवाने आम्हाला बोलावून घेतलंय, या आंब्याचं निमित्त केलंय आणि हे आंबे आम्ही देवाला देण्याकरता निघालेलो आहोत। पण काय हरकत आहे, तुम्हाला जर भूक लागली असेल यातला एक आंबा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, पण कृपा करून आम्ही तुम्हाला हात जोडतो, याची वाच्यता तुम्ही कुठं करू नका। आमच्या मालकाला जर समजलं की आम्ही तुम्हाला आंबा दिला, देवाला दिलेला प्रसाद आम्ही वाटला, तर आम्हाला आमचा मालक शिक्षा करील आणि म्हणून करता याची वाच्यता कुठं करू नका। त्या वृद्ध ब्राह्मणाने कबुली दिली, काही काळजी करू नका, माझी भूक तुम्ही भागवा, मी कुठेही याची वाच्यता करणार नाही, कोणालाही काही सांगणार नाही, कुठं काही बोलणार नाही। आणि त्या सुदामाने ते पाठीतला एक आंबा उचलला आणि आपल्या पत्नीच्या हाताकरवी त्या ब्राह्मण देवाला त्या ठिकाणी दिला। ब्राह्मण देवाला भूक लागलेली होती, कधी एकदा तो आंबा मी खातोय, ग्रहण करतोय असं त्याला वाटत होतं आणि त्यानं हातात पडल्या बरोबर तो आंबा चोखायला सुरुवात केली। हातामध्ये पडलेला आंबा चोखायला सुरुवात केली, 2-4 झुरके मारले आंब्याचे आणि ब्राह्मण म्हणायला लागला, अरे तुम्ही मला गोड आंब्याची पाटी बाजूला ठेवली ना, हा आंबट आंबा तुम्ही मला दिला का नाही रे, आंबट आंबा तुम्ही मला दिला आणि आंबा मला नको, तुमच्याकडचे आंबे आंबट आहेत, मला तुमचा आंबा नको, असं म्हणून तो आंबा त्या ब्राह्मण देवाने परत केला। तो परत केलेला उष्टा आंबा त्या पाटीत कसा ठेवणार, म्हणून त्या सावित्रीनं आपल्या जोडीमध्ये, आपल्या त्या पदरामध्ये, साडीच्या पदरामध्ये बांधून ठेवला आणि ती आंब्याची पाटी बघता बघता ब्राह्मणदेव निघून गेले। ती आंब्याची पाटी घेऊन सुदामदेव आणि सावित्री त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचले। एका ब्राह्मणाची क्षुधा तृप्त करू शकलो नाही याची खंत त्यांच्या मनामध्ये होती। पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर ते पंढरपुराच्या राऊळामध्ये असणारे पुजारी मंडळी, बडवे मंडळी, उत्पात मंडळी, त्या सर्व मंडळींकडे त्या आंब्याची पाटी दिली आणि मालकाने जी लिहून दिलेली चिठ्ठी होती का नाही, ती चिठ्ठी त्या पुजाऱ्यांच्या हाती दिली। त्या पुजाऱ्यांनी ती चिठ्ठी वाचली आणि आंबे मोजून पाहिले। का रे सुदामा, 101 आंबे तुझ्या मालकाने दिले होते आणि याच्यामध्ये तरी एक आंबा कमी आहे, कुठं आहे तो आंबा, काय केलास तू, खाल्ला तर नाहीस ना, काय केलास आंबा, असं विचारल्यानंतर सुदामाने आपल्या पत्नीकडे पाहिलं। ती सावित्री जिनं तो आंबा ज्या ब्राह्मण देवाला दिलेला होता, त्या ब्राह्मण देवाला आम्ही तो आंबा दिला होता असं सांगायला सुरुवात केली। त्या ब्राह्मण देवाची भेट झाली,
क्षुधेनं तृष्णेनं व्याकुळ झालेले ब्राह्मण देव रस्त्यामध्ये आम्हाला आडवे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, अरे भुकेल्याला अन्न देणं हीच खरी ईश्वर सेवा आहे, भगवान परमात्म्याची सेवा आहे, आणि म्हणून करता तुम्ही मला उपाशी ठेवू नका, तुमच्या टोपलीतला एक आंबा मला द्या, अशी त्यांनी विनंती केल्यामुळे आम्ही त्यांना तो आंबा दिला. पण आठवतंय मला, त्याने तो आंबा खाल्ला नाही. तो आंबा चोखला, चोखून पाहिला आणि तो आंबट आहे म्हणून आम्हाला परत केला. आणि तोच आंबा मी माझ्या या साडीच्या पदरामध्ये बांधून ठेवलाय. थांबा, दाखवते तुम्हाला, तो आंबा माझ्या जवळ आहे, असं म्हणते सावित्री. आणि आपल्या पदरामध्ये असा हात घालते, तर पदरामधून आंबा नाही तर बालक प्रकट होतं महाराज. त्याचंच नाव चोखा मेळा. भगवान परमात्म्याने साक्षात चोखून दिलेला प्रसाद म्हणजे चोखा मेळा. बोला चोखा मेळा महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भगवान पंढरीनाथाने चोखून दिलेला तो प्रसाद आपल्या पदरामध्ये प्राप्त झाला, म्हणून त्याचं नाव ठेवलं चोखा मेळा. चोखोबा 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 म्हणून त्याला सगळे त्या ठिकाणी त्याचं नाव घ्यायला लागले. त्या सावित्रीला सुदामदेवाला अत्यंत आनंद झाला. आपल्या जीवनामध्ये पुत्र प्राप्ती नव्हती. अनेक वर्षापासून आपली अपेक्षा होती आपल्याला पुत्र प्राप्त व्हावा. पण भगवान परमात्म्याने साक्षात आपल्याला पंढरपूरला बोलावून घेतलं. नुसतं बोलावून घेतलं नाही, तर चोखा मेळा रूपी प्रसाद आपल्या पदरामध्ये टाकला. भगवान परमात्म्याचे अनंत उपकार आपल्यावरती झाले. भगवान परमात्मा आम्हाला भेटला. तो वयोवृद्ध ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर साक्षात पांडुरंग स्वरूप परमात्माच होता. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्या पती पत्नीने केला, पण तो वृद्ध ब्राह्मण पुन्हा दिसला नाही. अशी चोखोबारायांची जन्माची कथा संत कवी महिपती महाराज यांच्या भक्त विजय ग्रंथामध्ये सापडते. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील असणारी जन्माची कथा ही अनेक विचारवंतांनी मांडलेली आहे. संतांच्या जन्माचा काळ कोणताही असू द्या, संतांच्या जन्माचं ठिकाण कोणतंही असू द्या, संतांचं गाव कोणतंही असू द्या, परंतु संत हे कोण्या एकट्याच्या मालकीचे नसतात. संत हे सगळ्या जगाच्या मालकीचे असतात. संतांवरती अधिकार, संतांची सेवा करण्याचा अधिकार सगळ्या जगाचा आहे. उद्या एखादा नागपूरचा भक्त आला आणि म्हणायला लागला, गाओ आम्ही परमहंस तेजस्वी महाराजांची सेवा करणार आहे, तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. तुम्ही त्याला अडवू शकता का? तुम्ही त्याला अडवू शकत नाही. अहो संत आहे. जसं तुम्ही तेजस्वी बाबांचा हा जन्मोत्सव सोहळा साजरा करता, तसं आपल्या परिसरामध्ये एखाद्या गावानं ठरवलं की बाबांचा जन्मोत्सव साजरा करायचा, त्या गावाला तुम्ही बंधन घालू शकता का? नाही. संत ही कोणाची प्रॉपर्टी एकट्याची नाही, तर संत जगाचा उद्धार करणारे असतात. आणि म्हणून करता संत सगळ्या जगावरती प्रेम करतात, उद्धार करतात. आणि अशा पद्धतीनं चोखोबारायांच्या जन्माची कथा त्या ठिकाणी 13व्या शतकामध्ये, 12व्या शतकाच्या सुरुवात शेवट आणि 13व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने चोखोबारायांच्या जन्माची कथा सांगितल्या जाते. चोखोबाराय भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त आहेत असं त्यांचं चरित्र सांगितलं जातं. पण त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने अस्पृश्यता ही ओतप्रोत भरलेली होती. एका महार कुटुंबामध्ये त्यांचा अयोनित जरी असला, अयोनीप्रमाणे त्यांचा जन्म, जसा भगवान परमात्मा कोण्या योनीतून येत नाही तसा चोखामेळ्यांचा जन्म सुद्धा अयोनी सांगितला जातो. तसे चोखामेळा अवतार घेतात आणि भगवान पंढरीनाथाची भक्ती आपल्या पत्नीसोबत त्या ठिकाणी करू लागतात. पण त्यांच्या जीवनामध्ये एक अडचण नाही, अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. अनेक अडचणी त्यांच्या जीवनामध्ये आहेत. हीन कुळामध्ये जन्म प्राप्त झाल्या कारणामुळं लोक त्यांचा तिटकारा करतात. पूर्वीच्या काळामध्ये अस्पृश्यतेची वागणूक समाजामध्ये दिली जात असायची. खरं पाहायला गेलं, कोणतीही जात, कोणताही धर्म किंवा कोणताही प्रांत त्या ठिकाणी अस्पृश्य असला नाही पाहिजे ही शिकवण संतांची. जन्माला आलेलं प्रत्येक लेकरू हे भगवान परमात्म्यानंच घातलेलं आहे.
ही अशी प्रत्येकाची भावना असली पाहिजे. अहो, या पृथ्वी तलावरती जन्म घेतलेली मुंगी सुद्धा तितकीच महत्वाची आहे की जितका मनुष्य महत्वाचा आहे. प्रत्येकाचं काम भगवान परमात्म्याने नेमून दिलेलं आहे. लक्षात ठेवा, शहरामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला 4 पायाचे ते डुक्कर दिसतात बा. काय म्हणतात तिकडे त्याला? डुक्कर म्हणतात. काय म्हणतात? डुक्कर म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला पिग म्हणतात. आणि असं डुक्कर, त्याची निर्मिती सुद्धा देवानं कशी केली पहा. लोक घाण करतात आणि घाण केल्यानंतर ते डुक्कर असं आहे, त्याला घाणीशिवाय काहीच खाता येत नाही. ते फक्त आणि फक्त घाणच खातंय. डुकराचं सांगायलो मी, काय खातंय ते? घाणच खातंय. आता काही माणसं डुकरासारखं वागत येतात, काय करावं त्याला आता सांगा बरं तुम्ही. लोक काय करायलेत, काही खायला लागलेत, काही प्यायला लागलेत. असं जमते का कुठं? असं जमत नाही. परंतु ते कोणताही पशु असू द्या, कोणताही कीटक असू द्या, कोणती वस्तू, वेदांत शास्त्राने असं सांगितलं, या जगामध्ये अशी एकही वस्तू नाही त्याचा उपयोग समाजामध्ये नाही. प्रत्येकाचा उपयोग, प्रत्येक वस्तूचा वापर या समाजामध्ये आहे. मग जर प्रत्येक वस्तूचा वापर जर समाजामध्ये असेल तर अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीचा वापर समाजाला का नसेल? अहो, पुढे चालून चोख्या वेळा महाराजांनी अनेक अभंगाची रचना केली. अनेक त्या ठिकाणी समाजाला मार्गदर्शन कर्तृत्व त्यांनी सांगितली. पण अस्पृश्यतेची वागणूक त्यांना ज्यावेळेला मिळत होती, ते पांडुरंगाला हात जोडून विनंती करत होते, देवा, अरे मला जन्माला घातलं या मृत्यू लोकामध्ये, मला तू तुझी सेवा करण्याची संधी करून प्राप्त करून दिली, पण देवा जन्माला घालायचं तरी एखाद्या ब्राह्मणाच्या कुळात तरी घालायचं ना, एखाद्या उच्चवर्णीयाच्या कुळात घालायचं, जेणेकरून मी तुझ्या चरणाजवळ येऊन बसलो असतो. परंतु काय रे देवा, तू मला हीन कुळामध्ये जन्म दिला आणि मला तुझ्या जवळ येण्यापासून लोक मला रोखत आहेत, असं त्या ठिकाणी चोखा मेळा म्हणता येत आहे का? तसं पाहायला गेलं तर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम हर पावे, खरा तो एकची धर्म जगाला
जीवनामध्ये जातीपेक्षा धर्मापेक्षा खऱ्या अर्थाने माणसाच्या कर्माला प्राधान्य असलं पाहिजे। माणसाची ओळख त्याच्या जातीवरून होण्यापेक्षा सुद्धा माणसाची ओळख त्याच्या कामावरून झाली पाहिजे। माणसाला ओळखलं पाहिजे लोकांनी त्याच्या कर्मावरून। एखाद्याचं नाव जर खऱ्या अर्थाने एखाद्याचं नाव जर मोठं असेल, राजेश आहे, आणि तो काय करतो, रोज उठून चोऱ्या जर करत असेल तर काय उपयोग आहे त्याचा? नाव राजासारखं आणि काम चोरासारखं असेल तर उपयोग होणार नाही। एखादीचं नाव जर असेल लक्ष्मीबाई आणि ती रोज गावऱ्या थापल्याशिवाय तिचं भागतच नाही, कसं काय मेळ बसायचं? नावाप्रमाणे जर तिचं काम असेल, त्याचं काम असेल तर निश्चित रूपानं खऱ्या अर्थाने त्याला महत्व प्राप्त होईल। माणसाची ओळख त्याच्या जातीवरून धर्मावरून नसली पाहिजे, तर माणसाची ओळख त्याच्या कामावरून असली पाहिजे। अनेक जातीमध्ये कुळामध्ये जन्माला आलेल्या संतांनी जर केवळ आणि केवळ आपल्या जातीचा विचार केला असता तर आज आपल्याला परमार्थाचा मार्ग कळाला असता का? माऊलींनी फक्त ब्राह्मण समाजाचा विचार जर केला असता आणि जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हा विश्वाचा असणारा विश्वात्मकपणा सगळ्यांना सुखी करण्याचा मार्ग माऊलींनी जर आपल्याला सांगितला नसता तर आपल्याला तो मार्ग सापडला असता का? सापडला नसता। माणसाची ओळख त्याच्या कामावरून झाली पाहिजे, त्याच्या वर्णावरून जातीवरून किंवा धर्मावरून झाली नाही पाहिजे। त्याचं काम बोललं पाहिजे महाराज, कर्म चांगलं असलं पाहिजे। जीवनामध्ये काम चांगलं करा। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। भगवान कहीं तो कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो। बन न सके भगवान सदाचार
पुष्पणही बन सकते तो तुम काटे बनकर मकर है. आपल्या जीवनामध्ये एखाद्याचं चांगलं काम आपल्याला करता येत नाही तर नका करू, पण वाईट तरी आपल्या हातून नाही झालं पाहिजे. एखाद्या वेळेला आपल्याला कथा श्रवण करायला संस्थांवर नाही येत आलं तरी चालेल, पण येणाऱ्याला सुद्धा आपण अडवलं नाही पाहिजे, त्याला जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि म्हणून करता चांगल्या कामाने माणसाची ओळख होत असते, त्याच्या जातीवरून धर्मावरून किंवा पंथावरून त्याची ओळख नसते. चांगल्या कामावरून त्याची ओळख असते. चोखामेळा हे निवासी मंगळवेड्याचे आहेत आणि मंगळवेड्याला त्यांचा निवास होता. आजही त्या ठिकाणी चोखामेळा महाराजांचं मंदिर मंगळवेढा पंढरपूर पासून 20 किलोमीटरच्या अंतरावरती आणि त्या ठिकाणी आग्नेय दिशेला मंगळवेढा नावाचं शहर आहे. त्याला मोठी बाजारपेठ होती. त्या काळामध्ये महार समाजातील लोकांना ठरवून दिलेली नेमून दिलेली कामं करावी लागत होती. जसं की या गावचं टपाल त्या गावाला नेऊन पोच करणं, सरपण म्हणून जळण म्हणून काय असणारी लाकडं फोडून देणं, त्याचबरोबर गावामध्ये मेलेली ढोरं जनावरं ओढत गावाच्या वेशीच्या बाहेर नेऊन टाकणं, गावामध्ये असणारी कुलकर्ण्याची देशमुखाची पाटलाची जमीन जर असेल तर त्या जमिनीचे नकाशे लक्षात ठेवणं, त्याची मोजणी करत असताना त्या ठिकाणी हजर राहणं. एखादा व्यक्ती जर गावातला मयत झाला तर या गावचा निरोप त्या गावाला नेऊन पोच करणं, ही असणारी सगळी कामं त्या महार जातीच्या लोकांसाठी नेमून दिलेली होती. चोखामेळा चिंतन करताना विचार करतायत की देवा, ही सगळी कामं मला करावी लागतायत, याचं दुःख मला वाटत नाही रे, परंतु एवढं सगळं करून सुद्धा तुझ्या जवळ मला कोणी येऊ देत नाही, तुझं चिंतन करून मला तुझ्या जवळ कोणी येऊ देत नाही, याचं मला खूप मोठं दुःख आहे. चोखामेळा महाराजांच्या जीवनात ती सल होती. फिरत फिरत चोखोबाराय भगवान परमात्म्याचं भजन करत करत पंढरपूरला जात आहे आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. कोणाकोणाचा विठ्ठल आहे त्याने उभं टाकायचं आहे. ज्याचा विठ्ठल भगवान असेल त्यांनी उभं टाकायचं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
हरी काना विठ्ठल पांडुरंगा भगवान की जय. 5 मिनिटांमध्ये सुट्टी करतोय, खाली बसा. 5 मिनिटांमध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चोखोबारायांनी पाहिलं आणि कीर्तनाच्या लांबून जाऊन उभे राहिले. कीर्तन श्रवण केलं. नामदेव महाराज चिंतन सांगत होते. सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. सगळं त्या ठिकाणी चोखोबारायांनी ऐकलं. कीर्तनाचं ज्ञानेश्वर माऊली झालं आणि त्या ठिकाणी जाऊन नामदेव महाराजांच्या चरणावरती डोकं टेकवावं अशी मनोभावे इच्छा चोखोबारायांना झाली. पण काय करावं, आपण अंत जाव, त्यांना स्पर्श केलेला चालेल का, ही भावना नामदेव रायांनी चोखोबारायांची ओळखली आणि चोखोबारायांच्या जवळ येऊन चोखोबारायांच्या डोक्यावरती हात ठेवला. चोखोबारायांना अनुग्रह दिला. चोखोबारायांचे गुरु जर कोण असतील तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांच्या त्या ठिकाणी अनुग्रहानं चोखोबारायांचं जीवन उजळून निघालं. हरिभक्तीचा वसा त्यांना प्राप्त झाला. भगवत सेवेचं फल प्राप्त झालं. भगवान परमात्म्याच्या साधनेची दिशा त्यांना प्राप्त झाली आणि आता चोखा मेळा प्रपंचातून निवृत्त होऊन त्या ठिकाणी परमार्थच करू लागले. परमार्थामध्ये त्यांना गोडी वाटायला लागली. परमार्थिक जीवन त्यांना करावंसं वाटायला लागलं. असे असणारे संत श्रेष्ठ चोखोबाराय, त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध आपल्याला पाहायचा आहे. पण संयोजकाकडून अशी सूचना आहे की एक 15-20 मिनिटं तुम्हाला चहा पिण्यासाठी सुट्टी द्यायची. 15-20 मिनिटांनी 20-25 मिनिटांनी आपण या व्यासपीठावरती पुन्हा भेटू आणि चोखामेळा महाराजांचं चरित्राचा उत्तर भाग आपण पाहण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस तेजस्वी महाराज की जय. सब संतन की जय.